नमस्कार मित्रांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदखेड राजा स्वागत करत आहे. मी गणेश घुगे. आज आपण लीड म्हणजे सिस ज्याला म्हणतो आपण, ह्या धातूच्या बघणार आहोत. लीड हा मुळात एक नॉन फेरस मेटल आहे, ज्याचे औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठे उपयोग आहे. आपल्या वहीवर लिहिण्यासाठी आपण जी पेन्सिल वापरतो त्यामध्ये हा धातू आहे. त्याला आपण लीडची किंवा सिस्याची पेन्सिल असं म्हणतो. हा धातू मित्रांनो तसं पाहिलं तर जरा जेवणामध्ये किंवा पोटामध्ये जर गेला तर याचे मेंदूवर फार मोठे परिणाम होतात. असा हा लीड आहे. हा पेट्रोलमध्ये भेटतो, आपल्या रंग कामामध्ये सुद्धा भेटतो. हा याचे भौतिक गुणधर्म आपण बघूया. हा धातू निळसर राखाडी रंगाचा अलोह धातू आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की लीड किंवा सिस हा उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. त्यानंतर हा मऊ आणि ठोकून आकार देता येईल, म्हणजे मेलेबिलिटी याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे हा गुड कोरोजन आहे, रेजिस्टन्स आहे, म्हणजे याच्यावर गंज लवकर चढत नाही, हा गंज प्रतिरोधक आहे. त्यानंतर याचा आपल्याला आणखी एक गुणधर्म सांगता येईल की हा धातू म्हणजे इट इज अ गुड इन्सुलेटर अगेन्स्ट द न्यूक्लिअर रेडिएशन. हा जे अणुचे किरण निघतात, अणुकिरण जे म्हणतो आपण त्यांना, हा खूप चांगल्या प्रकारचा इन्सुलेटर आहे. आणि तसेच हा आम्लांना विरोध करतो, म्हणजे आम्लामध्ये हा टिकून राहतो. त्यांचा हा ॲसिड रेजिस्टन्स आहे. अशी या लीडचा एक अलॉय आपल्याला महत्त्वाचा अलॉय बघायचा आहे, तो आहे बॅबिट मेटल. हा बॅबिट मेटल आपण टीन, लीड, कॉपर आणि अँटीमनी हे धातू आपण मिश्र करून बनवतो. आणि हा जो अलॉय झालेला, हा मिश्र धातू जो झालेला आहे तो अँटीफ्रिक्शन अलॉय आहे. आणि हा अलॉय बेरिंग बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपण ह्या बेरिंगच्या कामासाठी ह्या बॅबिट मेटलचा उपयोग केला जातो. ह्या शिशाचे खूप मोठे उपयोग आहे. शिशाचा वापर यापूर्वी इमारतीचं बांधकाम साहित्यात, सोल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकवण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळांमध्ये केला जायचा. सध्याचा उपयोग मुख्य करून शिसे आणि हलक्या प्रकारच्या विद्युत घटात म्हणजे बॅटरीजमध्ये केला जातो. वाहने, जहाजे, विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम्स या संचावर चालतात आणि अवलंबून आहेत. काही वेळा तर संचामधून प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. इस्पितळामध्ये एक्स रे आणि गॅमा रेज रोखण्यासाठी शिशांचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून, तसेच अण्वस्त्रांचे जे साहित्य असतं त्याची वाहतूक करण्याचा शिशाचा उपयोग केला जातो. दारुगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोग केला जातो. मित्रांनो, काही अडचण असल्यास फोन करा, कॉल करा. तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. धन्यवाद.